वांगचूक यांनी जेपी नड्डांच्या उपस्थितीत आपलं उपोषण सोडलं। पेपरफुटी विरोधात कठोर कायदा आणण्याच्या मोदींच्या भूमिकेनंतर 26 दिवसांनंतर उपोषण मागे घेण्यात आलं। जेपी नड्डांनी सरकारनं उचललेल्या पावलांचा प्रस्ताव वांगचूक यांच्यासमोर वाचून दाखवला। जंतर मंतरवर शांततेत आंदोलन करणाऱ्यांवर सरकार कोणतीही केस न करण्याबाबत सकारात्मक असल्याचं जेपी नड्डा यांनी सांगितलंय। 20 दिवसांनंतर उपोषण मागे घेतलं। सरकारकडून मागण्यांसंदर्भात सकारात्मक आश्वासन मिळाल्यानंतर वांगचूक यांनी उपोषण सोडण्याचा निर्णय घेतला। केंद्रीय मंत्री जेपी नड्डा, डॉक्टर जितेंद्र सिंह आणि एपेक्स बॉडी ऑफ लेह लडाखच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत वांगचूक यांनी उपोषण सोडलं। यावेळी जेपी नड्डांनी सरकारनं उचललेल्या पावलांचा प्रस्ताव सोनम वांगचूक यांच्यासमोर वाचून दाखवला। नीट पेपरफुटी प्रकरणावरून जंतर मंतरवर सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देत वांगचूक यांनी बेमुदत उपोषण सुरू केलं होतं। नड्डांचं आश्वासन काय? जंतर मंतरवर शांततेत आंदोलन करणाऱ्यांवर सरकार कोणतीही केस न करण्याबाबत सकारात्मक। 20 जुलैच्या मोर्चात ज्या आंदोलकांनी शांततापूर्ण सहभाग घेतला त्यांच्यावर केस न करण्यासंदर्भात सरकार सकारात्मक। पेपरफुटी आणि शैक्षणिक सुधारणासाठी सरकार सकारात्मक। आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या पीडित कुटुंबियांना आर्थिक मदतीबाबत सरकार सकारात्मक विचार करते। धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा होईपर्यंत जंतर मंतरवर शांततेत आंदोलन सुरूच राहणार आहे। कॉक्रोच जनता पार्टीचे अभिजित दिपके यांनी भूमिका मांडली। सोनम वांगचूक यांनी उपोषण मागे घेतल्यानंतरही सीजेपी मात्र आंदोलनावर ठाम आहे। सोनम वांगचूक यांनी उपोषण सोडलं त्यामुळे त्यांचा जीव वाचला असं दिपके म्हणतात। वांगचूक यांनी आंदोलनात दिलेल्या योगदानाबद्दल अभिजित दिपके यांनी सोनम वांगचूक यांचे आभार मानले। सोनम सर ने अपना हंगर स्ट्राइक तोड़ दिया है, तो इससे हमें बहुत ही खुशी और राहत मिली, क्योंकि सोनम सर की जो लाइफ है वो इस देश के लिए बहुत ज्यादा कीमती है। कॉकरोच जनता पार्टी का जो प्रोटेस्ट है जंतर मंतर पर, वो वैसे ही चलता रहेगा जब तक धर्मेंद्र प्रधान इस्तीफा नहीं देते। सोनम सर का जो सैक्रिफाइस रहा है 26 दिनों का, उसे हम वेस्ट नहीं जाने देंगे। जो दिल्ली पुलिस ने ब्रूटैलिटी करी है स्टूडेंट्स के अगेंस्ट, उन स्टूडेंट्स की जो सैक्रिफाइस थी उन्हें हम वेस्ट नहीं जाने देंगे। तो हमारा प्रोटेस्ट तब तक चलता रहेगा जब तक धर्मेंद्र प्रधान रिजाइन नहीं करते। केंद्र सरकार आणि सीजेपीच्या प्रतिनिधींमध्ये आज चर्चा होणार आहे। विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर चर्चा होणार। सीजेपीचे प्रवक्ते सौरव दास यांची माहिती। दिल्लीतील कॉन्स्टिट्यूशनल क्लब ऑफ इंडियामध्ये ही चर्चा होणार असल्याचं सौरव दास यांनी सांगितलंय। नहीं, वेन्यू तो उन्होंने एक्सेप्ट कर लिया। हमने जो वेन्यू उनको बोला था कॉन्स्टिट्यूशन क्लब ऑफ इंडिया, उन्होंने एक्सेप्ट कर लिया है। अच्छी बात है, लोगों का मानना भी चाहिए। आप इतना ईगो में नहीं बैठ सकते हो। लोगों से ही आप वोट मांगते, यू सर्व एट द प्लेजर ऑफ द पीपल ऑफ दिस कंट्री। सो यू हैव टू रियलाइज दैट व्हेन पीपल आर नॉट प्लेजर्ड, दैट मीन्स दैट देयर इज समथिंग रॉन्ग, दे हैव टू रीडू देयर स्ट्रॅटेजी। कॉक्रोच जनता पार्टीकडून आज देशव्यापी आंदोलनाची घोषणा करण्यात आलेली। प्रत्येक जिल्ह्यात विद्यार्थी संघटना आंदोलन करणार आहे। पोलिसांच्या लाठीचार्ज विरोधात देशभरात आंदोलन केलं जाणार आहे। सीजेपीच्या आंदोलनाला देशभरातून पाठिंबा वाटला असून तरुणाई रस्त्यावर उतरताना दिसते।